तस्वीर में दिख रहा मंगल मूर्ति श्री गणेश का यह मंगल दरबार नवी मुंबई के कलम्बोली का है। बीजेपी युवा नेता प्रभुदास अन्ना भोईर के खेड़ुकपाड़ा आवास पर अब की बार 10 दिनों के लिए मंगल मूर्ति श्री गणेश विराजित हैं। भोईर परिवार हर साल पूरी आस्था के साथ अपने आवास पर गणेशोत्सव का आयोजन करता है और विधि विधान एवं भक्ति भाव से गणपति बप्पा की पूजा अर्चना करता है। आज यहाँ सामाजिक कार्यकर्ता संतोष मोकल समेत कई जनों ने भेंट दिया और विघ्नहर्ता श्री गणेश के दर्शन का लाभ लिया। बऱ्यापैकी लोकांना माहित झालं की परवाना हे देवगोळे आहेत, पण ते असायलाच पाहिजे, कारण देवाशिवाय कोणी नाहीये। किती मोठा माणूस असला तरी देव पाठीशी असेल तरच त्यांचं कार्य पूर्ण होतं। आणि परवानांच्या मागे सर्वच देवदेवता उभे आहेत, कारण की त्यांनी आतापर्यंत कोण आला की घरी त्याला मोकळ्या हाताने कधीच पाठवलं नाही। आतापर्यंत माझा अनुभव असा आहे की त्यांनी आम्हाला सोडा की इतर कोणी आला आमच्या मार्फत जरी आला तरी ते त्याला मोकळ्या हाताने पाठवत नाही। त्याची समोरची जी इच्छा विचारतात, असं नाही विचारत की मी तुला देतो हे घेऊन जा, तुला काय हवंय आणि हे तुला काय हवंय हे 100तून एखादाच व्यक्ती विचारू शकतो। सर्वांचं ते नाहीये की आलाय घे आणि तसं नाहीये। यांच्याकडे जो पाहुणचार आदर सत्कार वगैरे जो भेटतो ना, ते आम्ही गेले 5 वर्ष अनुभवतोय। त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडे वारंवार यावं वाटतं आणि त्यांच्या सानिध्यात राहावं वाटतं। मी श्री दत्त प्रभूंना आणि गणपती रायाला अशी विनंती करेन की आमच्या अण्णांना 100 वर्षाचं आयुष्य लाभू दे, हीच गणपती चरणी प्रार्थना करतो। इस अवसर पर बीजेपी युवा नेता प्रभुदास अन्ना भोईर एवं प्रिंस भोईर ने सादगी और धार्मिकता से परिपूर्ण गणेशोत्सव के आयोजन की जानकारी दी। उन्होंने कहा कि गणपति बप्पा उनके लिए सुख और संतुष्टि के दाता हैं। उन्होंने सभी भक्तों से यहाँ आवास पर विराजे श्री गणेश के दर्शन के लिए पधारने का भी आह्वान किया। तुम्हाला सर्व पहिले तर सगळ्यांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आमच्या इकडे 10 दिवसाचे गणपती आहेत। माझे पप्पाचे जेवढे पण मित्रमंडळी आहेत ते मान्यवर, जसा तुम्हाला टाइम भेटेल तसा या आणि आपल्या गणेशाचा प्रसादाचा लाभ घ्या। आज आम्ही 20-25 वर्षापासून गणपती आमच्या घरी निर्माण होतात आणि पूर्ण खेडुकपाडा भोईर मंडळी असो, उल्लेकर मंडळी असो किंवा ठाकूर मंडळी असो, या सर्व मंडळींच्या आमच्या गावाचा एक वर्चस्व असं आहे का आमच्या गावाच्या सर्व घरी मोठा उत्सव असतो, प्रत्येकाच्या घरी। आणि आता तर असं झालं का आमच्या गावामध्ये एक काल असं होता का म्हणजे एक कुटुंबाच्या 2 म्हणजे अशा आरत्या व्हायच्या, म्हणजे उल्लेकरांना समजा 2 असो किंवा भोईर 2 असो किंवा असा काहीतरी आमच्या गावामध्ये असं व्हायचा। पण एक सर्व गाव एक झालं आहे आणि त्या एक मोठा उत्सव आहे का आरती एक आहे आमच्या गावातली आणि पूर्ण गाव एक झालं आहे। त्याच्यामध्ये तर खरं सांगायचं म्हणजे आज हे वर्ष आमच्या गावकऱ्यांसाठी सर्वांसाठी चांगलं आहे, कारण की एकत्र येऊन गणरायाची आरती करणं, सर्व कुटुंब एक होणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। म्हणजे प्रत्येक वेळेला खेडुकपाडा गावामध्ये देवाचा उत्सव एवढा जोरात असतो, तो एवढ्या सर्व मान्यवरांना लोकांना सर्वांना माहिती आहे। ते गणेशाने हेच मागतो, कारण की आज आमच्या गावामध्ये बराच विकास बाकी आहे। म्हणजे विकास म्हणजे कसं जे म्हणजे नारळ गटारा वगैरे काय येते, आता आम्ही चांगली शिडी धरलेली आहे, त्या माध्यमातून आम्ही चांगला एक काम करणार, आमचं कुठलं काम थांबणार नाही आणि जी ते आम्ही मागणी केली ती मागणी आमची कबूल पण झालेली आहे। ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।